मंडळी, मी सौ शुभदा सूर्यकांत सांगुडे शर्वाई नॅचरोपॅथी सेंटरमध्ये आपलं स्वागत करते आहे। तुम्ही माझं मिलेट्स अँड हेल्थ टिप्स हे चॅनल जवळजवळ 3-1 वर्षापासून बघता आहात। त्याच्यामुळे खूप जणांना फायदाही झालेला आहे, तसे मला फीडबॅक्सही मिळालेले आहेत। पण आता बरेच नवीन सबस्क्रायबर असतात, त्यांना अगदी नवल वाटतं मिलेट्स म्हणजे काय, याने डायबिटीज कसं काय बरा होतो किंवा याने कॅन्सर कसं काय आटोक्यात येतो किंवा वजन नियंत्रण कसं काय होतं, त्वचा याला एकदम ग्लो कसा येतो। तर नवीन सबस्क्रायबरला खूप जास्त प्रश्न असतात, तर म्हणूनच मी आज येथे आलेली आहे की तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करायचं। मुळात मिलेट्स हे आपलंच भारतीय पुरातन धान्य आहे। अगदी 5-7 हजार वर्षापासूनचं हे आपल्या भारतामध्ये धान्य आहे। पण मंडळी काय झालं, मध्ये हरित क्रांती आली आणि या धान्याकडे दुर्लक्ष झालं। मग आपलं जे सगळे जेनेटिकली मॉडिफाईड झाले, जीएमओ मॉडिफाईड धान्य झाले, घातक याच्यात पेस्टिसाइड्स फर्टिलायझर्स वापरायला लागलो, त्याच्यामुळे आपल्याला अनेक आजार हे बळावत गेले। म्हणजे अगदी दुर्धर आजार सुद्धा, की वजन नियंत्रण वगैरे त्या तर दूरच्या गोष्टी झाल्या। लहान वयामध्ये चष्मा लागणं, केस गळणं, टक्कल पडणं, डायबिटीस होणं, कॅन्सर होणं, थायरॉइड वाढणं, छोटंसं सोल्युशन तुम्हाला सांगता येईल। जे तुमचा आहार जर चांगला असला ना, तुम्हाला कुठल्याही औषधाची गरज नाही आणि तुमचा आहार जर चांगला नसला तर कुठलंही औषध तुमच्यावर काम करणार नाही। तर आता मिलेट्स म्हणजे काय अगदी थोडक्यात बघूया। हे आपलंच पुरातन धान्य आहे, 5-7 हजार वर्षापूर्वीचं आहे। याला आपण मराठीत भरड धान्य म्हणू शकतो, तृणधान्य म्हणू शकतो। हे अगदी 3 पावसाच्या पाण्यावर कुठेही उगवतं। पण मंडळी, याच्यामध्ये अवघड काय आहे, तर याचं जे पोस्ट हार्वेस्टिंग असतं, म्हणजे या धान्याला असं कवच असतं, ते कवच काढायला बऱ्याच ठिकाणी मशिनरी उपलब्ध नसते। मग जर उखळात कुटुंब करायचं तर थोडंसं ती प्रोसेस अवघड जाते। आणि आजकाल भरपूर मिलेट्सचा सुळसुळाट झाला आहे। हे जे ऑनलाईन मिळतात, मॉलमध्ये मिळतात, हे सगळे पॉलिश्ड असतात। हे पॉलिश्ड मिलेट्स घेऊन काहीही उपयोग नाही, कारण याच्यात जो वरचा लेयर असतो त्याच्यात नियासिन नावाचा घटक असतो। ह्या घटकामध्ये अँटी कॅन्सरस, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात। तर ते असे पांढरट पांढरट दिसले तर कधी घेऊ नका, उपयोग होत नाही। तर हे 5 प्रकारचे पॉझिटिव्ह मिलेट्स कुठले की ज्याने आजार बरे होतात, ते कोडो मिलेट, लिटिल मिलेट, ब्राउन टॉप मिलेट, बार्नयार्ड मिलेट आणि फॉक्सटेल मिलेट। अरे अरे, लक्षात नाही राहणार का? तर मंडळी, मराठी नावं पण मी सांगते तुम्हाला, जेही लक्षात राहतील ते बघा। तर फॉक्सटेल म्हणजे आपले पूर्वीचे राळे, हे असे पिवळसर रंगाचे दिसतात, कणीस कोल्ह्याच्या शेपटीसारखं दिसतं, झुपकेदार, म्हणून याला फॉक्सटेल मिलेट म्हणतात। नंतर पुढचे जे मिलेट्स आहेत ते आहेत कोडो मिलेट। कोडो मिलेट हे लालसर रंगाचे दिसतात, याला मराठीमध्ये कोद्रा म्हणतात। तिसरे आहेत ते लिटिल मिलेट, याला मराठीमध्ये पांढरट रंगाचे दिसतात आणि एकदम बारीक असतात। लिटिल मिलेटला तुम्ही मराठीमध्ये सावा किंवा कुटकी म्हणू शकता। नंतरचा प्रकार येतो तो म्हणजे बार्नयार्ड मिलेट, हे पण असे पांढुरके रंगाचे असतात। हे म्हणजे भगर। जी बाजारात भगर मिळते ना, ती नाही। बाजारात बऱ्याचदा प्रोसो मिलेट जे आहेत त्याला भगर म्हटलं जातं। प्रोसो मिलेट्स हे पॉझिटिव्ह मिलेट्स मध्ये येत नाही, ते न्यूट्रल मिलेट्स मध्ये जातात। आता गडबडू नका, गोंधळू नका, खूप सोपं करून मी तुम्हाला सांगणार आहे। आता आपले न्यूट्रल मिलेट्स आहेत ना, ते आहेत बाजरी, ज्वारी, नागली। तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की बाजरी, ज्वारी, नागली हे तर पूर्वापार आपण खात आलेलो आहोत। हो मंडळी, हे पौष्टिक आहेतच, पण बाजरी, ज्वारी, नागली यांनी कुठलाही आजार बरा होत नाही। मग आजार कुठल्या मिलेट्सने बरा होतो, तर आजार फक्त पॉझिटिव्ह मिलेट्सनीच बरा होतो। जे तुम्हाला आता 5 प्रकार सांगितले ना, याच्याने आजार बरा होतो। मग आता हे कोण म्हणतं, मी म्हणत नाही, तर जगप्रसिद्ध सायंटिस्ट खादरवली सर, ज्यांना ह्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, हे अमेरिका सोडून भारतामध्ये येऊन स्थायिक झालेले आहेत। यांनी याच्यावर अगदी आयुष्यभर संशोधन करून त्या निष्कर्षात ते आले की हे जे 5 पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत, हे आपण एका विशिष्ट पद्धतीने खाल्लेत, आपले नक्कीच सगळे आजार बरे होतात, दुर्धर आजार बरे होतात। आपल्यात जर आजार नसेल तर आपल्याला आजार शिवणार पण नाही। आता खूप जणांचा प्रश्न असतो, ताई मग हे मिलेट्स आजारी पडल्यावरच खायचे का,
तर तसं नाही आहे मंडळी. आपल्याला आजार होऊ नये म्हणून हे मिलेट्स खायचे असतात. याने तुमची रेझिस्टिव्ह पॉवर वाढेल, प्रतिकारशक्ती वाढते, इम्युनिटी वाढते. परत तुम्हाला मॅक्रो न्यूट्रिएंट्स सुद्धा याच्यातून चांगले मिळतात. आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस हे तर मिळतच, पण बाकी गोष्टी बाकीही घटक याच्यात चांगल्या पद्धतीने असतात. तर मंडळी, कुठल्या आजार जरी नसेल ना तरी हे मिलेट्स तुम्ही खायला सुरुवात केली पाहिजे. आता आपण जे हे 5 पॉझिटिव्ह मिलेट्स बघितले ना, तर हे काय करतात, आपल्या शरीराला पोषण तर देतातच, पण एक एक आपली पेशी असते ना, एक एक ब्लड सेल असतो, हा आपला स्वच्छ करत जातात. म्हणजे आपल्या शरीरात कुठलेही टॉक्सिन्स राहत नाहीत किंवा कोलेस्ट्रॉल वाढत नाही. त्यामुळे हे अतिशय उत्तम असतात. आणि याच्यावर जे संशोधन केलं गेलेलं आहे त्याच्यात असा निष्कर्ष आलेला आहे की प्रत्येक मिलेट हा तुमच्या शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या अवयवांवर काम करतो. वर्ष होतं ना मंडळी 2023, हे पूर्ण जगामध्ये इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणून साजरं केलं गेलं. आणि याचं प्रपोजल हे भारताने ठेवलं होतं, त्याला 72 देशांनी पाठिंबा दिला. याच्यात जे हे 5 पॉझिटिव्ह मिलेट्स मी तुम्हाला सांगितले ना, हे शरीराचा एक एक अवयव किंवा एक एक बॉडी पार्ट स्वच्छ करतात. म्हणजे आता थोडक्यात जर घेतलं ना, तर कोडो मिलेट हे तुमचं रक्त शुद्ध करतील, किंवा लिटल मिलेट्स हे तुमचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मग ते जेंट्स लेडीज असो, ते तुमचं स्वच्छ करतील. म्हणजे बायकांचे अगदी पिरियड्सचे प्रॉब्लेम किंवा पीसीओडीचे प्रॉब्लेम, पुरुष व स्त्रियांमध्ये जे इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम असतात ते या लिटल मिलेट्सनी क्लिअर होतात. आणि ब्राउन टॉप मिलेट, याला तर किंग ऑफ मिलेटच म्हणावं लागतं. याच्यात सगळ्याच गोष्टी खूप जास्त प्रमाणात आहेत. मग बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, त्याला रक्त शुद्ध करायचं असेल, त्याला कायम पिंपल येत आहेत किंवा त्याचं रक्त दूषित आहे, मग अशा वेळेस बऱ्याच मंडळींचा काय प्रश्न असतो, ताई की आम्ही फक्त कोडो मिलेट खाऊ का? तर नाही, हे मिलेट्स कसे खायचे ते मी तुम्हाला आता सांगते आहे. तर आता मंडळी, हे मिलेट्स खाण्याची काय विशिष्ट पद्धत आहे, तर हे मिलेट्स भिजवले गेले पाहिजे. तर का बरं भिजवले गेले पाहिजे, तर याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट बाय फायबर स्ट्रक्चर असतं हे असं गोल गोल बांगडीसारखं असतं, म्हणजे आपण कॉन्सेंट्रिक म्हणू. आणि गहू व तांदळात काय असतं, ते कॉम्प्लिकेटेड नसतं, फक्त बाहेरच्या लेअरमध्ये फायबर असतात. आणि त्यात जर तुम्ही पॉलिश्ड वगैरे घेतलं तर तांदळामध्ये तर बिलकुलच फायबर येत नाही. मध्ये कॉन्सेंट्रिक जे आहे, कार्बोहायड्रेट फायबर. मग याच्या मध्यापर्यंतचे फायबर जर ते भिजले गेले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला ते कमीत कमी 6 तास भिजवावे लागतात. जास्तीत जास्त तुम्ही रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाक करू शकतात. मग आता खूप जणांचा प्रश्न काय असतो मंडळी, की त्यांना मिलेट्स आहारावर स्विच ओव्हर व्हायचं ना, ते म्हणजे खूप काही मोठी गोष्ट वाटते. मग ते काय म्हणतात, आता आम्ही ना 2 महिन्यांनी स्विच ओव्हर होऊ किंवा 1 महिन्यांनी स्विच ओव्हर होऊ, आम्हाला तो कसं फॉलो करावं, खूप असं कॉम्प्लिकेटेड करून टाकतात. तर याच्यात कॉम्प्लिकेटेड काहीही नाही. हे मिलेट्स हे गहू व तांदळाला पर्यायी धान्य आहेत. आणि तुम्ही गहू व तांदळापासून जे जे पदार्थ बनवू शकतात ते सगळे पदार्थ तुम्ही या 5 मिलेट्स पासून बनवू शकतात. मग असं बोललं ना की बऱ्याच जणांचा, अगदी म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांचा तर पहिला प्रश्न असतो, मग आम्ही याच्यापासून पोळी भाकरी करू शकतो का? तर हो मंडळी, पोळी भाकरी करू शकतात, फक्त ती एका विशिष्ट पद्धतीने करावी लागते. दर मिलेट हा तुम्ही 2 दिवस खायचा. म्हणजे आता जर आपण लिटल मिलेट घेतला तर दिवसभर त्याचे पदार्थ खायचे. तुम्ही पोळ्या करा, भाकरी करा, इडली करा, डोसे करा, त्याच्याबरोबर तुम्ही कुठल्याही भाज्या खा, सॅलड खा किंवा वरण खा, काही खा, कुठल्याही डाळी चालतात. पण 2 दिवस लिटल मिलेटच खायचा. मग तिसऱ्या दिवशी तुम्ही दुसऱ्या मिलेटवर स्विच ओव्हर व्हायचं. उदाहरणार्थ मग तिसऱ्या दिवशी मी कोडो मिलेट घेईल. मग कोडो मिलेट घेतला की 2 दिवस ते मिलेट्स खायचे तुम्ही. पदार्थ कुठलेही बनवून खा. मग असे 10 दिवस झाले की 11व्या दिवशी तुम्ही परत पहिला मिलेट घेऊ शकतात. तर मंडळी, बघू बरं किती जणांना किती मिलेट्सचे नावं लक्षात राहिले असतील तर कमेंटमध्ये नावं टाका. आणि तुम्हाला जर वाटत असेल या व्हिडिओचा उपयोग बाकीच्यांनाही झाला पाहिजे तर जरूर हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, लाईक करा, शेअर करा. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.